चला तर मी कल्पना आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ह्या ठिकाणी कांदे घेतले 5-6 आणि कट करून घेतलेले, ते अगदी मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहे मी। तुम्ही कुठल्याही पातळ आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। आता ह्यामध्ये आपल्याला मसाले आणि पीठ टाकून घ्यायचं आहे। जास्तीचं काही वापर केलेला नाही, अगदी साध्या पद्धतीने परफेक्ट पकोडे कसे बनवता येईल हे दाखवलेलं आहे। ह्या ठिकाणी मीठ टाकून घ्यायचंय। लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त टाकू शकतो। थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा। लाल तिखट टाकून द्यायचे, जिरे टाकलेले आहेत, लसूण ठेचून घेतलेला आहे मोठा मोठा तो टाकून द्यायचे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती टाकून द्यायचे। भरपूर अशी कोथिंबीर टाकायचं, कोथिंबीरमुळे टेस्ट खूप छान येते। आता सर्व जिन्नस जे टाकलेले आहेत ते आपण असं मिक्स करून घेणार आहे। आता व्यवस्थित लाल तिखट मीठ मिक्स झालं की आता ह्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून द्यायचंय। ह्या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे, थोड्याशा चोळून ते टाकून द्यायचं आहे, चोळल्यामुळे वास खूप छान येतो। बेसन पीठ घेतलेलं आहे ते टाकून दिलेलं आहे। आता बेसन पीठ हे आपल्या आवडीनुसार किंवा कमी जास्ती, आपण कांदा जर जास्ती हवा असला तर आपण थोडंसं कमी टाकलं तरी पण चालतो, काही फरक पडत नाही। उलट जास्तीचा कांदा असला, बेसन कमी असलं तर कुरकुरीत अगदी मस्त पकोडे बनवून तयार होतात। तुम्हाला जास्ती क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर जास्तीचं बेसन टाकलं तरी पण चालते। अगदी मी ह्या पद्धतीने इतकं बेसन टाकून घेतलं। सुरुवातीला हे बेसन कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, जितकं लागेल तितकं आपण हे बेसन टाकून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित मी हाताने मिक्स करणार आहे। आता हाताने व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं ह्यामध्ये आता पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पाहू शकता अगदी ह्या पद्धतीने पाणी शिंपडून हे भिजवून घेतलेले आहे पिठाला। आता अगदी ह्याच पिठाने आपल्याला भिजवून घ्यायचंय, जे की पीठ चांगलं फॉर्मेट झालं तर आपले भजी पकोडे आपले खूप छान होतात। व्यवस्थित पीठ मिक्स झालेलं आहे। आता आपल्या गॅसवरती कढई ठेवून तेल चांगलं गरम करून घ्यायचंय। अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला फेटून हे पीठ मळून घ्यायचंय भज्याचं। अगदी कुरकुरीत आणि मस्त आपले फुगून टम्म असे हे आपले पकोडे भजी बनवून तयार होतात। अगदी चमच्याच्या साहाय्याने मी असं टाकून घेणार आहे, तुम्ही हाताने टाकलं तरी पण चालते। अगदी लहान मोठ्या आकारामध्ये आपण हे टाकू शकतो। पाहू शकता अगदी तेलात टाकताच अगदी छान फुगत आहेत, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत ही आपली ही भजी होतात, पकोडे होतात। जितके आपले बसतील तेलात तितके आपल्याला टाकून द्यायचे। जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी नवीन असे व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला पाहायला भेटतील। अगदी टाकल्यापेक्षा सुद्धा दुप्पट आपली ही पकोडे आपले फुगलेले आहेत, अगदी कुरकुरीत। आपण ह्या ठिकाणी सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही, तरी सुद्धा आपले हे पकोडे मस्त फुगलेले आहेत, बिलकुल दाट झालेले नाहीयेत हे। अगदी गोल्डन ब्राऊन कलर मध्ये आपल्याला तळून घ्यायचंय, जे की जास्त वेळ हे असेच कडक राहतील। आता ह्याच पिठात आपल्याला सर्व पकोडे तळून घ्यायचे। या ठिकाणी छोटी दुरडी घेतली, त्यामध्ये मी सुरुवातीला टाकून घेणार आहे, जे की हवा लागेल आणि नरम होणार नाही। अगदी परफेक्ट रेसिपी आहे, बिलकुल आपले हे पकोडे बिघडत नाहीत किंवा गच्च होत नाहीत, अगदी मस्त बनवून तयार होतात। तुम्ही नक्की ट्राय करून पहा कुठल्याही सणासुदीला। अगदी छान फुगत आहे, तेलात टाकताच टम्म फुगत आहेत हे पकोडे। व्यवस्थित आपला गॅस मिडियम ठेवून तळून घ्यायचा, गॅस फुल करून तळायचं नाही, नाहीतर आतमध्ये कच्ची राहायची शक्यता असते। त्यामुळे गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत। तर आपले सर्व पकोडे ह्या पद्धतीने तळून घेतलेले आहेत, काढून घ्यायचे। तुम्हाला हे पकोडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। अगदी छान खमंग झणझणीत आपले हे पकोडे बनवून तयार झालेले आहेत खाण्यासाठी। अगदी छोट्याच आकारात जर टाकून घेतलं तर अगदी क्रंची क्रिस्पी होतात, अगदी लहान लहान आकारात जर टाकून घेतलं तर ते खूपच भन्नाट लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता सर्व पकोडे आपले तळून झालेले आहेत, आपण काढून घेतलेले आहेत। पाहताच दिसत आहे किती खुसखुशीतपणा आलेला आहे, अगदी क्रंची आपले हे पकोडे बनवून तयार झालेले आहेत। त्यावरतून खाण्यासाठी काही मिरच्या तळून घेणार आहे मी ह्या ठिकाणी, मग दाखवते। अगदी खूप कुरकुरीत ही भजी झालेली आहेत, एकदम कुरकुरीत झालेली आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा। सर्व आपण पकोडे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, त्यावरती आपल्या मिरची टाकून
मिरचीशिवाय तर पकोडे खायला कुणालाच आवडणार नाहीत, त्यामुळे थोडीशी वरतून टाकण्यासाठी मिरची तळून घेतलेली आहे. पाहू शकता अगदी मधून कट करून थोडंसं मधून मीठ टाकलेलं आहे आणि खाण्यासाठी ही मिरची भजी आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला हे मिरची भजी किंवा पकोडे कसे वाटले? थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.